गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण मॅथ्स पार्ट 1 त्यातला जो चौथा टॉपिक आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, तर त्या टॉपिकसाठी आपण आज सुरुवात करत आहोत. फर्स्ट ऑफ ऑल त्याची आपल्याला डेफिनेशन दिली आहे बघा. अन इक्वेशन विच रिप्रेझेंट्स टू लाईन्स इज कॉल्ड अ कंबाइंड इक्वेशन ऑफ these two lines. Let u is equal to a1x plus b1y plus c1 and v is equal to a2x plus b2y plus c2. Equation u is equal to 0 and v is equal to 0 represent lines. We know that equation u plus kv is equal to 0. K belongs to R represents a family of lines. आता याच्यामध्ये फर्स्ट जी डेफिनेशन आहे ती आहे बघा कंबाइंड इक्वेशन. कंबाइंड इक्वेशन म्हणजेच काय, तर जी दोन आपले सेपरेट इक्वेशन आहेत एका इक्वेशन म्हणजे एका लाईनचं जे इक्वेशन आहे ते काय असतं नेहमी तर a1x प्लस b1y प्लस c1 किंवा ax प्लस by प्लस c असं एक जनरल इक्वेशन आपल्याला मिळतं एका सिंगल लाईनचं. तर असे जर दोन लाईनची इक्वेशन्स जर आपल्याकडे असतील तर त्या दोन लाईनच्या इक्वेशन्सवरनं आपल्याला एक कंबाइंड इक्वेशन तयार करता येतं. तर आता जे कंबाइंड इक्वेशन आहे ते आता आपण इथे तयार केलेलं आहे बघा. आणि ते कंबाइंड इक्वेशन दिलं बघा. द कंबाइंड इक्वेशन इज यू व्ही इज इक्वल टू 0 वेअर u is equal to 0 and v is equal to 0 are the two separate lines of equations of lines. आता याच्या पुढे दोन रिमार्क दिलेत बघा. पहिला रिमार्क आहे द कंबाइंड इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाईन्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. म्हणजेच जे कंबाइंड इक्वेशन आहे त्यालाच जॉईंट इक्वेशन असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे जॉईंट इक्वेशन म्हणजेच कंबाइंड इक्वेशन. सेकंड रिमार्क बघा. Equation u is equal to 0 and v is equal to 0 are called separate equations of lines represented by uv is equal to 0. म्हणजेच काय तर u is equal to 0 आणि v is equal to 0 ही जी दोन इक्वेशन्स आहेत त्यांना सेपरेट इक्वेशन असं म्हटलं जातं. आणि त्या दोन इक्वेशन्स जर आपण कंबाईन केली तर त्या इक्वेशनला कंबाईंड इक्वेशन असं म्हटलं जातं. नेक्स्ट पेजकडे वळूया. काही डेफिनेशन्स आहे. पहिली डेफिनेशन डिग्री ऑफ अ टर्म. The sum of the indices of all variables in a term is called the degree of the term. डिग्री ऑफ द टर्म म्हणजेच काय तर एखाद्या एक्सप्रेशन मध्ये प्रत्येक टर्मची डिग्री म्हणजेच काय तर त्या व्हेरिएबलला असलेला इंडेक्स. तर आता इथे बघा काय दिलंय. फॉर एक्झाम्पल इन द एक्सप्रेशन एक्स स्क्वेअर प्लस 3xy प्लस वाय स्क्वेअर प्लस 2 द डिग्री ऑफ एक्स स्क्वेअर इज 2. एक्स स्क्वेअरची डिग्री 2 आहे कारण एक्सचा जो इंडेक्स आहे तो 2 आहे. 3xy इज 2 म्हणजेच काय 3xy या टर्मची डिग्री 2 आहे. त्यात कशी तर एक्सची इंडेक्स इथे लिहिलेला नाही म्हणजे तो 1 असतो. वायचा सुद्धा इंडेक्स 1 आहे. मग त्या दोन इंडायसेसची ॲडिशन त्याच्यामुळे 3xy ची डिग्री झाली 1 + 1 म्हणजे 2. नेक्स्ट वाय स्क्वेअर इज 2. वाय स्क्वेअर म्हणजे वायचा इंडेक्स आहे 2 त्याच्यामुळे वाय स्क्वेअरची डिग्री होणार आहे 2. अँड द डिग्री ऑफ 2 इज 0. 2 हा कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट टर्मची डिग्री नेहमी 0 असते कारण त्याला कुठलाही तुम्ही व्हेरिएबल जर ॲड करायचं म्हटलात तर सपोज एक्स समजा तुम्हाला तिथे त्या कॉन्स्टंट टर्ममध्ये इथे मल्टिप्लाय करायचं असेल तर एक्सचा जो इंडेक्स असतो तो नेहमी 0 असतो. मग कुठलाही व्हेरिएबल जर तर कॉन्स्टंट बरोबर असेल तर त्याचा जो इंडेक्स आहे तो 0 असतो. याच्यामुळे डिग्री ऑफ 2 इज 0. नेक्स्ट होमोजिनियस इक्वेशन. An equation in which the degree of every term is same is called a homogeneous equation. ज्या इक्वेशन मधल्या सगळ्या टर्म्सची डिग्री जर सेम असेल तर त्या इक्वेशनला होमोजिनियस इक्वेशन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस 10xy इज इक्वल टू 0. तर ह्या इक्वेशनमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 10xy मधल्या फर्स्ट टर्म म्हणजे एक्स स्क्वेअरची डिग्री आहे 2 आणि 10xy ची डिग्री सुद्धा आहे 2. त्याच्यामुळे डिग्री सगळ्या टर्म्सची सेम झाली त्या इक्वेशन मधल्या. त्याच्यामुळे हे दिलेलं जे इक्वेशन आहे ते आहे होमोजिनियस इक्वेशन. नेक्स्ट होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय ax square plus 2hxy plus by square is equal to 0 represents a pair of lines passing through the origin if h square minus ab is greater than or equal to 0. तर होमोजिनियस इक्वेशन जे जनरल इक्वेशन आहे डिग्री 2 साठी म्हणजे ज्यामधल्या प्रत्येक टर्मची डिग्री 2 आहे तर ते काय दिलं आहे बघा. ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन आहे जनरल इक्वेशन तर ते इक्वेशन ज्या लाईनचं आहे तर ती लाईन ओरिजिनमधनं पास कधी होईल तर जेव्हा एक कंडिशन दिली आपल्याला बघा एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ही जर कंडिशन सॅटिस्फाय झाली
ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 ही जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तरच फक्त दिलेलं जे इक्वेशन असेल लाईनचं ते लाईन ओरिजिनमधनं पास होईल. नेक्स्ट एक्सरसाइज बघूया. एक्सरसाइज 4.1 फर्स्ट एक्झाम्पल. फर्स्टला आपला इन्स्ट्रक्शन दिलेले बघा, फाइंड द कंबाईंड इक्वेशन ऑफ फॉलोइंग पेअर ऑफ लाईन. आपलं फर्स्ट इक्वेशन दिलं आहे, फर्स्ट एक्झाम्पल. त्याच्यामध्ये आपल्याला दोन लाईन्सची इक्वेशन दिलेत बघा, 2x + y = 0 अँड 3x - y = 0. ह्या दोन लाईन्स आपल्याला सेपरेट इक्वेशन्स दिली आहेत, त्याच्यावरून आपल्याला कंबाईंड इक्वेशन फाइंड करायचं आहे. कंबाईंड इक्वेशन करायचं म्हणजे काय करायचं, दोन्ही इक्वेशन्स जे आहेत याची LHS आणि RHS या दोघांचं सेपरेटली मल्टिप्लिकेशन घ्यावं. म्हणजे LHS असेल तर दोन्ही इक्वेशन्सची LHS त्याचं मल्टिप्लिकेशन आणि RHS असेल तर दोन्ही इक्वेशन्सच्या RHSचं मल्टिप्लिकेशन. ते काय नेहमी 0 असतं, त्याच्यामुळे 0 × 0 म्हणजे ते RHS नेहमी 0 येणार आहे. त्याच्यामुळे आता इथे काय येणार आहे बघा, 2x + y × 3x - y = 0. आन्सर मिळणार आहे आपल्याला 6x² - 2xy + 3xy - y² = 0. त्याचा आन्सर येणार आहे पुढे सॉल्व्ह केल्यानंतर 6x² + xy - y² = 0. दिलेल्या नोट्समध्ये -xy दिले, ते जरा फक्त करेक्शन करून घ्या. तिथे +xy आहे. 6x² + xy - y² = 0. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल बघा, आपल्याला दिलं आहे पासिंग थ्रू 2,3 अँड पॅरलल टू द कोऑर्डिनेट ॲक्सिस. म्हणजेच काय, तर आता इथे आपल्याला सेपरेट अशी दोन इक्वेशन्स दिलेले नाही आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ती दोन्ही इक्वेशन्स आपल्याला पहिल्यांदा डिराईव्ह करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला कंबाईंड इक्वेशन फॉर्म करायचं आहे. तर सेपरेट इक्वेशन्स काढण्यासाठी काय दिलं आहे बघा, इक्वेशन्स ऑफ द कोऑर्डिनेट ॲक्सिस. आपल्याला माहिती आहे की कोऑर्डिनेट ॲक्सिस जे आहेत, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, त्यांची इक्वेशन्स कसे आहेत बघा. एक्स ॲक्सिसचं इक्वेशन असतं नेहमी y = 0, वाय ॲक्सिसचं इक्वेशन असतं x = 0. तर त्याच्यामुळे x = 0 आणि y = 0 असे आपल्याला इक्वेशन्स कोऑर्डिनेट ॲक्सिसची माहिती आहेत. त्याचा यूज करून आणि आपल्याला एक पॉईंट दिला आहे की त्या पॉईंटमधनं त्या दोन्ही लाईन्स ज्या आहेत त्या पास होत आहेत आणि त्या दोन कोऑर्डिनेट ॲक्सिसला पॅरलल आहेत. त्यामुळे आपल्याला इक्वेशन्स कसं मिळेल बघा, the equations of the lines passing through 2,3 and parallel to the coordinate axis are x = 2 and y = 3. त्यामुळे आपल्याला इक्वेशन्स मिळणार आहे डायरेक्टली x - 2, x = 2 and y = 3. त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन्स मिळणार x - 2 = 0 and y - 3 = 0. आता ही दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाली आहेत. फर्स्ट एक्झाम्पल प्रमाणेच आता आपण काय करणार आहोत, त्याच्यावरनं कंबाईंड इक्वेशन तयार करणार. म्हणजे काय करणार, तर दोन्ही इक्वेशन्सचं आपण मल्टिप्लिकेशन घेणार. त्याच्यामुळे आन्सर काय येईल बघा, x - 2 × y - 3 = 0. therefore xy - 3x - 2y + 6 = 0. नेक्स्ट त्यातलं फोर्थ एक्झाम्पल आहे बघा, पासिंग थ्रू 2,3 अँड परपेंडिक्युलर टू द लाईन 3x + 2y - 1 = 0 अँड x - 3y + 2 = 0. म्हणजे असे आपल्याला दोन लाईन्स दिलेल्या आहेत की ज्या 2,3 या पॉईंटमधनं पास होत आहेत आणि त्या परपेंडिक्युलर आहेत लाईन्सना. पहिली लाईन परपेंडिक्युलर आहे 3x + 2y - 1 = 0 या लाईनच्या इक्वेशनला, आणि दुसरं जे इक्वेशन आहे, दुसरी जी लाईन आहे ते कोणाला परपेंडिक्युलर आहे बघा, x - 3y + 2 = 0. तर इथे सुद्धा आपल्याला दोन इक्वेशन सेपरेटली दिलेली नाहीत. ही जी दोन इक्वेशन दिली आहेत ती ज्या लाईन्सना परपेंडिक्युलर आहेत त्या लाईन्सची इक्वेशन आहे. म्हणजे रिक्वायर्ड ज्या आपल्याला लाईन्स आहेत सेपरेट इक्वेशन्स ती आपल्याला दिलेली नाहीत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पहिल्यांदा ती फाइंड आउट करायची आणि त्याच्यानंतर कंबाईंड इक्वेशन फॉर्म करायचं. तर आता इथे आपण दिलंय बघा एक्झाम्पलमध्ये, let L1 and L2 be the lines passing through the point 2,3 and perpendicular to the lines 3x + 2y - 1 = 0 and x - 3y + 2 = 0 respectively. तर दोन लाईन्स आहेत त्यांना आपण L1 आणि L2 असं डिनोट केलं आहे. स्लोप्स ऑफ द लाईन्स 3x + 2y - 1 = 0 and x - 3y + 2 = 0 are -3/2 and -1/- 3 = 1/3 respectively. तर हे स्लोप्स आपण फाइंड केलेत बाय युझिंग अवर प्रिव्हियस नॉलेज. जर इक्वेशन दिलेलं असेल लाईनचं आणि त्याच्यावरनं जर आपल्याला स्लोप काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे बघा -a/b. असं जर आपण घेतलं
तर याच्यानुसार आपल्याला डायरेक्टली स्लोप मिळू शकतो. तर आता फर्स्ट इक्वेशन जे आहे बघा 3x + 2y - 1 = 0. याच्यामध्ये a ची व्हॅल्यू आहे 3, b ची व्हॅल्यू आहे 2, -a/b म्हणजेच येणार आहे -3/2. हा झाला फर्स्ट इक्वेशनचा स्लोप. आणि सेकंड इक्वेशन काय दिलं बघा x - 3y + 2 = 0. त्यासाठी सुद्धा फॉर्म्युला तोच -a/b. त्याच्यामुळे -1/- 3 म्हणजेच येणार आहे 1/3. त्याच्यामुळे फर्स्ट L1 या लाईनचा स्लोप जो आहे तो आहे -3/2 आणि L2 या लाईनचा स्लोप आहे 1/3. स्लोप्स ऑफ द लाईन्स L1 and L2 आर 2/3 and -3 रिस्पेक्टिव्हली. तर हा जो स्लोप आहे तो दिलेल्या इक्वेशन्सच्या लाईनचा स्लोप आहे. आपल्या रिक्वायर्डच्या लाईन्स आहेत L1 आणि L2 त्या कशा आहेत तर परपेंडिक्युलर आहेत या लाईन्सना. त्याच्यामुळे तो जो स्लोप असेल तो काय असणार आहे तर रेसिप्रोकल घ्यायचा आहे. त्याच्यामुळे L1 या लाईनचा स्लोप जो आहे तो होणार आहे -2/3 आणि जो L2 या लाईनचा स्लोप आहे तो होणार आहे -3, कारण निगेटिव्ह रेसिप्रोकल. त्याच्यामुळे जी साईन्स आहेत बघा वरच्या स्लोपची ती चेंज झाली आहेत. निगेटिव्ह असेल तर ते पॉझिटिव्ह झालं आहे, पॉझिटिव्ह असेल तर ते निगेटिव्ह झालं आहे बघा आणि रेसिप्रोकल घेतलं आहे. त्याच्यामुळे L1चा स्लोप मिळणार आहे आपल्याला 2/3, L2चा स्लोप मिळणार आहे -3. Since the lines L1 and L2 pass through the point 2,3, the equations are. आता आपल्याला माहिती आहे 11th स्टँडर्डमध्ये आपण शिकलेलो आहोत. जर आपल्याला स्लोप दिलेला असेल आणि जर पॉईंट दिलेला असेल की ज्या पॉईंटमधनं ती लाईन पास होते तर त्याच्यावरनं स्लोप पॉईंट फॉर्मवरनं आपण इक्वेशन्स तयार करू शकतो. फर्स्ट इक्वेशन कसं तयार केलं आहे बघा y - 3 = 2/3 x - 2 आणि सेकंड इक्वेशन तयार झालं आहे y - 3 = -3x - 2. आता ही इक्वेशन्स कशी तयार झाली यासाठी तुम्हाला 11th स्टँडर्डचं टेक्स्टबुक जे आहे ते तुम्हाला उपयोगी पडेल. त्याच्यामध्ये सगळे फॉर्म्युलेज दिलेले आहेत बघा. स्लोप पॉईंट फॉर्म इथे आपण यूज केलेला आहे तर ते 11th स्टँडर्डच्या बुकमध्ये तुम्हाला मिळेल. त्याच्यावरनं पुढे सॉल्व करत गेलात की तुम्हाला डायरेक्टली दोन इक्वेशन्स मिळतील. इक्वेशन्स काय आहेत बघा 2x - 3y + 5 = 0 and 3x + 5 - 9 = 0. आता ही दोन सेपरेट इक्वेशन मिळाले. त्याच्यावरून आपल्याला कंबाईंड इक्वेशन फॉर्म करायचं म्हणजेच काय तर त्या दोन इक्वेशनचं मल्टिप्लिकेशन. त्याच्यामुळे आपल्याला आन्सर मिळणार आहे बघा 6x² + 2xy - 18x - 9xy - 3y² + 27y + 15x + 5y - 45 = 0. आणि पुढे सिम्प्लिफाय केलात की डायरेक्टली फायनल आन्सर मिळणार आहे तुम्हाला 6x² - 7xy - 3y² - 3x + 3 + 32y - 45 = 0. तर हे आपलं रिक्वायर्ड आन्सर आहे. नेक्स्ट मेन क्वेश्चन नंबर 2. फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय फॉलोइंग इक्वेशन्स. आता आत्तापर्यंत फर्स्ट क्वेश्चन होता आपला की त्याच्यामध्ये आपल्याला कंबाईंड इक्वेशन फॉर्म करायची होती. सेकंड आपल्याला जे एक्झाम्पल्स आहेत त्याची इन्स्ट्रक्शन आहे की आपल्याला सेपरेट इक्वेशन फॉर्म करायचे आहेत. म्हणजेच काय तर दिलेला जो डेटा आहे किंवा दिलेलं जे इक्वेशन आहे ते काय आहे कंबाईंड इक्वेशन. त्याच्यावरून आपल्याला दोन सेपरेट इक्वेशन तयार करायचे आहेत. फर्स्ट एक्झाम्पल बघा 3y² + 7xy = 0. आता कंबाईंड इक्वेशनवरून सेपरेट इक्वेशन फॉर्म करायचं म्हणजेच काय करायचं आहे तर थोडक्यात आपल्याला त्याचे फॅक्टर्स पाडायचे. आता फर्स्ट इक्वेशनमधनं y कॉमन घेऊ शकतो आपण म्हणून y कॉमन घेतला आहे. ब्रॅकेटमध्ये राहणार 3y + 7x = 0. मग आता याच्यावरनं दोन इक्वेशन आपल्याला मिळतील. द सेपरेट इक्वेशन्स ऑफ द लाईन्स आर y = 0 अँड 7x + 3y = 0. एक्झाम्पल एकदम अतिशय सोपं आहे. फॅक्टर्स में y फक्त आपण कॉमन काढला आहे. आता इथे जर y कॉमन येत नसतं तर आपण फक्त फॅक्टर्स पाडले असते. नेक्स्ट सिक्स्थ एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे बघा x² + 2 cosec alpha xy + y² = 0. आता हे तुम्हाला दिलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यावरनं तुम्हाला असे फॅक्टर्स आपल्याला पाडायचे. तर बघूया आपण 1 बाय 1 स्टेप. पहिल्यांदा x² y² ची जी टर्म आहे लास्टला ती आपण फर्स्टला लिहून ते फक्त रिअरेंज करून घेतलं आहे इक्वेशन y² + 2 cosec alpha xy + x² = 0. डिवायडिंग बाय x² वी गेट पूर्ण इक्वेशन्सला आपण x² ने डिवाइड केलं आहे. काय मिळतं आहे बघा y/x (² + 2 cosec alpha y/x + 1 = 0. आता ह्याच्यावरनं
आपण काय केलं, एक्स स्क्वेअरने डिवाइड केलं, त्याच्यामुळे लास्ट टर्म जी होती ते एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर होऊन ती 1 झाली. तर हे जे तुम्हाला इक्वेशन मिळाले ते कसं मिळाले बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाले वाय अपॉन एक्स मधलं. त्याच्यामुळे आता याचे आपल्याला फॅक्टर्स काढायचे. तर फॅक्टर्स कसे येतील बघा, तुमचा जो फॉर्म्युला आहे 10वी मधला तोच फॉर्म्युला इथे वापरलेला बघा, मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. त्या फॅक्टर त्या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपण त्याचे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर्स काढलेले आहेत. मग तिथं फॅक्टर्स कसे आहेत बघा, लास्टला y upon x is equal to cot alpha minus cosec alpha and y upon x is equal to minus cosec alpha plus cot alpha. तर असे आपल्याला दोन फॅक्टर्स मिळाले आणि हे दोन फॅक्टर्स म्हणजेच काय आहेत, तर आपल्याला जे रिक्वायर्ड सेपरेट इक्वेशन्स होती ती सेपरेट इक्वेशन्स आपल्याला डायरेक्टली मिळालेली आहेत. मधली जी प्रोसेस आहे, जे फॅक्टर्स पडले ते मी इथे एक्सप्लेन केले नाहीत कारण ते तुम्हाला ऑलरेडी 10वी मध्ये झालेले आहे. सो फॉर्म्युला मेथड जी तुम्हाला होती बघा, सूत्र पद्धतीने वर्ग समीकरणे सोडविणे, तर ती जी पद्धत ती इथे आपण वापरलेली आहे. ऑटोमॅटिकली आपल्याला ती शेवटी दोन इक्वेशन्स मिळतील की जी आपल्याला रिक्वायर्ड आहे. नेक्स्ट इथे आपल्याला ते दिले आहेत बघा, कोसेक अल्फा मायनस कॉट अल्फा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 आणि कोसेक अल्फा प्लस कॉट अल्फा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. ते वाय अपॉन एक्स आहे ते आपण रिअरेंज करून घेतलं, त्याच्यामुळे आपल्याला पुढे सिम्प्लिफाय केल्यानंतर ही फायनल आन्सर आपल्याला मिळेल. नेक्स्ट मेन क्वेश्चन नंबर 3, फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स passing through the origin and perpendicular to the lines represented by following equations. तर आता आपल्याला कंबाईन इक्वेशन आपल्याला फाइंड करायचे आहे. पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू द ओरिजिन मधनं पास होणाऱ्या लाइन्स आणि परपेंडिक्युलर टू द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय फॉलोइंग इक्वेशन्स. आणि ज्या लाइन्स परपेंडिक्युलर आहेत तर त्या परपेंडिक्युलर ज्या लाईन्ससाठी आहेत तर त्या लाईनची इक्वेशन आपल्याला इथे दिलेली आहे. अशा आपल्याला असं कंबाईन इक्वेशन शोधायचं आहे. तर फर्स्ट इक्वेशन आपल्याला दिलं आहे बघा, 5x² minus 8xy plus 3y square is equal to 0. Comparing the equation 5x² minus 8xy plus 3y square is equal to 0 with ax² plus 2hxy plus by square is equal to 0 we get. दिलेलं जे इक्वेशन आहे ते कसं आहे बघा, डिग्री 2 चं इक्वेशन आहे, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. त्याच्यामुळे आपण जनरल जे इक्वेशन आहे त्याच्याशी आपण कंपेअर केलं की आपल्याला काय व्हॅल्यूज मिळतील बघा, a is equal to 5, 2h is equal to -8 and b is equal to 3. त्याच्यावरनं let m1 and m2 be the slopes of the lines represented by 5x² minus 8xy plus 3y square is equal to 0. m1 आणि m2 असे आपण त्या दोन लाईन्स ज्या सेपरेट इक्वेशन्स मिळतील तर त्या दोन सेपरेट इक्वेशन्सच्या लाईन्सचा स्लोप हा आपण अज्युम केला आहे m1 आणि m2. त्याच्यानंतर सम ऑफ स्लोप्स आणि प्रॉडक्ट ऑफ स्लोप्स या फॉर्म्युलानुसार काय मिळेल बघा, m1 प्लस m2 इज इक्वल टू -2h अपॉन बी. हा एक फॉर्म्युला आहे, पण हा तुम्हाला पाठ करावा लागेल. m1 प्लस m2 इज इक्वल टू -2h अपॉन बी. याच्यामध्ये वरच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सबस्टिट्यूट करा की तुम्हाला मिळेल 8/3. आणि प्रॉडक्ट ऑफ स्लोप्स m1 इंटू m2 इज इक्वल टू a अपॉन बी. हा सुद्धा एक फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला की तुम्हाला आन्सर मिळेल इज इक्वल टू 5/3. नाव त्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलं आहे. Now required lines are perpendicular to these lines, therefore their slopes are -1 upon m1 and -1 upon m2. तर आता आपल्याला अशा लाईन्स शोधायच्या आहेत की ज्या लाईन्स ह्या लाईन्सना परपेंडिक्युलर आहेत आणि ह्या लाईन्सचा स्लोप आपल्याला माहिती आहे. मग आता जर आपल्याला रिक्वायर्ड लाईन्सचा स्लोप जर हवा असेल तर तो कसा असतो, तर निगेटिव्ह रेसिप्रोकल. त्याच्यामुळे -1 अपॉन m1 आणि -1 अपॉन m2. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण तो पहिल्यांदा त्याच्यावरून आपण इक्वेशन्स डायरेक्टली कसे मिळतात का बघूया. सिन्स दीज लाईन्स आर पासिंग थ्रू द ओरिजिन देअर सेपरेट इक्वेशन्स आर. आता ही दोन्ही इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे की ती ओरिजिनमधनं पास होत आहेत, त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्टली फॉर्म्युलेज दोन मिळतील बघा. इक्वेशन y इज इक्वल टू -1 अपॉन m1 x अँड y इज इक्वल टू -1 अपॉन m2 x. देअरफॉर तुम्ही जर सॉल्व केला तर काय मिळेल बघा, m1y इज इक्वल टू -x अँड m2y इज इक्वल टू -x. x प्लस m1y इज इक्वल टू 0 अँड x प्लस m2y इज इक्वल टू 0. असे आपल्याला इक्वेशन्स मिळतील. देअर कंबाईंड इक्वेशन इज. आता ही दोन इक्वेशन आपल्याला मिळाले, सेपरेट इक्वेशन मिळाले, त्याच्यावरनं कंबाईंड इक्वेशन कसं मिळेल बघा, x प्लस m1y
इंटू एक्स प्लस एम टू वाय इज इक्वल टू 0. पुढे सिम्प्लिफाय केलात की मिळेल एक्स स्क्वेअर प्लस m1 प्लस m2 xy प्लस m1 इंटू m2 y स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता इथे m1 प्लस m2ची व्हॅल्यू आणि m1 इंटू m2 या दोन्ही व्हॅल्यू आपण फ्रॉम इक्वेशन 1 आपण इथे सबस्टिट्यूट करणार की काय मिळेल बघा. एक्स स्क्वेअर प्लस 8/3 xy प्लस 5/3 y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ते सिम्प्लिफाय केलात की मिळणार आहे, म्हणजेच तुम्ही LCM जर काढला तिन्ही टर्म्सचा LHSचा तर तुम्हाला आन्सर मिळेल 3x² मायनस 8xy प्लस 5y स्क्वेअर इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने एक्झाम्पल आपण सॉल्व केला आहे. पुढे मेन क्वेश्चन नंबर 4, फाइंड के इफ. आणि फर्स्ट आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे द सम ऑफ द स्लोप्स ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय एक्स स्क्वेअर प्लस KXY मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0 इज ट्वाइस देअर प्रॉडक्ट. तर आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड करायची. आणखीन आपल्याला काय दिलं आहे बघा, द सम ऑफ द स्लोप्स ऑफ द लाईन्स, म्हणजे जी लाईनचं इक्वेशन आपल्याला दिलं आहे तर त्याचे सम ऑफ द स्लोप्स इज ट्वाइस देअर प्रॉडक्ट, म्हणजे m1 प्लस m2 इज इक्वल टू 2 इंटू m1 इंटू m2 असं आपल्याला ती कंडिशन दिली आहे. त्याच्यावरून आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर बघूया वन बाय वन स्टेप. पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल दिलेलं इक्वेशन आहे ते जनरल इक्वेशन जे आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2, त्याच्याशी आपण पहिल्यांदा कम्पेअर करूया की आपल्याला a, 2h आणि b अशा तीन व्हॅल्यूज मिळतील. तर काय मिळालं बघा, a इज इक्वल टू 1, 2h इज इक्वल टू k, b इज इक्वल टू -3. त्याच्यावरनं पुन्हा मगाशी असं आपण एक्झाम्पल सोडवलं त्याच पद्धतीने m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2 त्याच्या व्हॅल्यूज काढूया. m1 प्लस m2 साठी फॉर्म्युला आहे बघा इज इक्वल टू -2h अपॉन b. त्याच्यामध्ये व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केला की येणार ते इज इक्वल टू k/3 आणि m1 इंटू m2 इज इक्वल टू a/b असा एक फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला की आन्सर मिळणार आहे -1/3. त्याच्यानंतर आपल्याला जी दिलेली कंडिशन आहे एक्झाम्पलमध्ये ते काय दिले बघा, द सम ऑफ द स्लोप्स इज ट्वाइस देअर प्रॉडक्ट. त्याच्यामध्ये इक्वेशनमध्ये कसं लिहिणार बघा, m1 प्लस m2 सम ऑफ द स्लोप्स इज इक्वल टू ट्वाइस देअर प्रॉडक्ट. त्याच्यामध्ये येणार आहे 2 इन ब्रॅकेट m1 इंटू m2. आणि आता m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2 याची व्हॅल्यूज आहे त्या आधीच्या इक्वेशनवरून आपण डायरेक्टली सबस्टिट्यूट करणार. म्हणजे काय बघा, m1 प्लस m2 म्हणजेच आहे k/3 विच इज इक्वल टू 2, m1 इंटू m2 ची व्हॅल्यू आहे -1/3. मग ते आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला आणि त्याच्यावरून आपल्याला सॉल्व केला की तुम्हाला के ची व्हॅल्यू मिळेल. के ची व्हॅल्यू मिळाली बघा, k इज इक्वल टू -2. नेक्स्ट मेन क्वेश्चन नंबर 5, फाइंड द कंडिशन दॅट. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे द लाईन 4x प्लस 5y इज इक्वल टू 0 coincides with one of the lines given by ax square plus 2hxy plus by square is equal to 0. त्याच्यामध्ये आपल्याला दिले की आपल्याला एक कंडिशन फाइंड करायची आहे की याच्यामध्ये लाईनचं एक इक्वेशन दिलं आहे coincides with one of the lines given by ax square plus 2hxy plus by square is equal to 0. तर वन बाय वन स्टेप्स बघूया कशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व केलं आहे. The auxiliary equation of the lines represented by ax square plus 2hxy plus by square is equal to 0 is bm square plus 2hm plus a is equal to 0. तर आपल्याला जे इक्वेशन दिले बघा होमोजिनियस इक्वेशन, त्याचं तुम्ही ऑक्झिलरी इक्वेशन घेतला तर ऑक्झिलरी इक्वेशन काय असतं बघा, नेहमी bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. तर हे जे ऑक्झिलरी इक्वेशनचा जो फॉर्मॅट आहे तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, पाठ करावा लागेल. जेव्हा होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 असतं तर त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन हे नेहमी bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0 असतं. तर त्याच्यावरून आता पुढे काय करूया बघा, गिवन दॅट 4x प्लस 5y इज इक्वल टू 0 इज वन ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. द स्लोप्स ऑफ द लाईन 4x प्लस 5y इज इक्वल टू 0 इज. तर दिलेल्या इक्वेशनवरून आपण स्लोप काढला तर काय मिळणार आहे, -a/b या फॉर्म्युलानुसार -4/5. Therefore m is equal to -4/5 is the root of the auxiliary equation bm square plus 2hm plus a is equal to 0. आता m ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे डायरेक्टली स्लोपनुसार, तर मग ती व्हॅल्यू आपण bm ऑक्झिलरी इक्वेशन जे दिले त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करणार आहोत. म्हणजे काय मिळेल बघा, b ब्रॅकेट -4/5 स्क्वेअर प्लस 2h -4/5 प्लस a इज इक्वल टू 0. ते त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलं आणि पुढे सॉल्व केलात की काय मिळेल बघा, 16b/25 minus 8h/5 plus a is equal to 0. Therefore 16b minus 4ah plus 25a is equal to 0. त्याच्यामधनं मला डायरेक्टली इक्वेशन मिळेल 25a plus 16b is equal to
40H. तर हे जे आहे ते आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन मिळाले, म्हणजे जी कंडिशन आपल्याला फाइंड करायला सांगितली होती तर ही ती कंडिशन आहे. ओके, थँक्यू. अशा पद्धतीने तुम्ही एक्सरसाइज 4.1 सॉल्व करू शकता. थँक्यू.